अरे आत्या आली. थांबा, खाट खाली ठेवा. ठेवा. चांगलं झालं की तुम्ही सर्व लोक आले. आता तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट स्पष्ट स्पष्ट सांगते. यापुढे ताईचं जे काही हाल होतील ना, त्यासाठी मला आणि लक्ष्मीला कोणी काही बोलणार नाही. मग जर आता तुम्हाला ह्या बाबतीत काय पण बोलायचं असेल, काय पण ऐकवायचं असेल, तर भीमभाऊ आणि रमाला ऐकवा, आम्हाला नाही. ठीक आहे? हो ठीक आहे. तुम्हा दोघींना कोणी काही म्हणणार नाही. लक्ष्मी, एक काम करूया, आपल्या घराच्या बाहेर तिथे लिहून ठेवूया, तुम्हाला कोणी काही बोलायचं नाही कोणत्याही बाबतीत. ना बाबा बोलतील, ना मी, ना चाळीतले, नाही आत्या. आणि भिंतीवरच काय तर तुझ्या चेहऱ्यावरच लिहून ठेवा की तुमचा कोणाशी काही संबंध नाही. कोणी मरो किंवा जिवंत राहो. लिहूया काय, आताच मी लिहितो. हे काय करताय तुम्ही? दादा ऐक ना. थांब, शांत राहा. अरे नाही नाही दादा, मागे हो, ऐक. आनंद, शांत हो. आनंद, पागल झालाय का तुम्ही दोघं? खाट उचला आणि आज जा. जा. आणि मला जी गोष्ट सांगायची होती ती मी सांगितली. आता सगळं स्पष्ट झालंय. मग आता आपलं आपलं काम करा. जा. हे जे प्रत्येक दिवशी भीम आणि रमावर चिडलेली असतेस ना, बघच तू, एक दिवस हाच भीम आणि हीच रमा तुझा कायमचा आधार बनतील. तुम्ही जा, कामावर जावा. जर ही नोकरी पण सुटली ना, तर हाताच्या ठिकाणी तोंडावर काळा फासला जाईल तुमच्या. जावा. माहित नाही हे तिघच्या तिघ, तुझा नवरा, माझा नवरा आणि ही ताई एकाच सुरात बडबड करतात की आपल्या आयुष्यात इतके वाईट दिवस येतील की आपल्याला भीमची मदत घ्यावी लागल. आपल्याला आणि भीमभाऊंचा आधार घ्यायला लागल अशी येळ नाही येणार आई. चला आतमध्ये. आत्या, आता कसं वाटतंय तुम्हाला? मी परीक्षा देण्यासाठी चाललोय आत्या. ठीक आहे, तुम्ही परीक्षा द्यायला जा. मला बी कामावर जायचंय. मी पण पटकन जेवण बनवून कामावर जाते. असं कसं निघून जाणार दोघं? दोघंचे दोघं घरातून निघून जाणार आणि तुमच्या आत्याला जर काही पाहिजे असेल तर कोण देणार? आम्ही तर नाही देणार. माझ्या हिशोबाने कोणी एकाने तरी घरी राहिलं पाहिजे. जेव्हा लग्न करून आलीये, बाबांच्या तोंडातून तर हेच ऐकलंय की भीमभाऊ आणि रमा लय जबाबदारी घेणारे आहेत. मग पार पाडा आपली जबाबदारी. आणि माहिती, मला असं वाटतं आत्याला शेजाऱ्यांच्या भरवशावर सोडणं म्हणजे जबाबदारी पार पाडणं नाहीये. भीम, शेजाऱ्यांना सांग की आमच्या आयुष्यात नाक खुपसवू नका, आणि जास्त नाक खुपसवलं तर त्यांना काठीने मारून पळवून लावा. घ्या बघा, आयुष्यभर जेवण बनवून खाऊ घातलं या बाईला आणि एक दिवस म्हणाले की आपलं बघून घ्या, तर काठीने मारण्याचं बोलत आहे ही. उपकाराची जाणीव. शांत व्हा, शांत राहा. आता तुम्ही दोघी, तुमची जागा तिकडे आहे. तुम्ही तिकडे थांबा. आत्याची जबाबदारी तुमच्यावर नाही टाकत होत ना आम्ही. मग जा आता तिकडे. आमचा हिस्सा माहित आहे आम्हाला. तुम्ही जावा परीक्षा द्यायला. तुम्ही परीक्षा देऊन या, मग मी कामावर जाईन. आत्या, तुम्ही आराम करा. हे सगळं चालूच राहील. आत्या, मी पटकन जेवण बनवते. तुम्ही जेवण करून घ्या, मग मी तुम्हाला औषध देते.
रामजी, असा उदास होऊ नकोस. आज काम नाही मिळालं तर काय झालं, उद्या मिळून जाईन काम. नाही, कामाबद्दल नाही विचार करत आहे मी. आणि आज तर मीराची जबाबदारी पण खांद्यावरून उतरली. पण पुरंजन, आज बाळाची खूप आठवण येते. आज बाळा असता तर कदाचित मी एवढ्या त्रासामध्ये नसतो रे. काय माहिती रामजी, आनंदच्या सारखा बाळावी लाचार झाला असता आणि लक्ष्मी सारखा बाळाच्या बायकोवर जिजाबाईचा असर जास्त असता. हा पण तर विचार करायचा मुद्दा आहे. असं तर झालं असतं. मी असा विचार केलाय की शिक्षण सोडून कुठलं तरी कामधंदा करतो. आपल्या जातीतले काही मुलं हेच करतात ना, आणि काही महिन्यानंतर मी तुमची मदत पण करू शकतो ना. मला माझी परिस्थिती बघवत नाही. मी तुम्हाला या अवस्थेत नाही बघू शकत. त्याला माझ्याबरोबर जबाबदारी वाटायची होती आणि मी त्याला अभ्यास करायला सांगायचो. अभ्यासाव्यतिरिक्त काही विचार केलास तर मारून मारून पाय तोडून टाकेन तुझे. बाळा आणि भीम दोघे एकसारखेच. दोघांना जे बरोबर वाटलं तेच करतात. जाऊ दे, माहित नाही सध्या बाळा कुठे आहे, काय करतोय. मग चहा पी. रामजी, तुझं नशीब एवढं खराब आहे की बाला आला जरी तर तुझ्यासाठी अडचण घेऊन येईल. चल आता चहा पी. हं? रामजी, बाळाच्या विषयी जे ऐकवायचंय, ऐकायचंय ते सगळं नंतर. आता तरी मी तुला भीमाविषयी काहीतरी ऐकवतोय. काही तुम्ही लोकांनी भीमला परत परीक्षा देण्यापासून अडवलं तर नाही ना? नाही, तू काळजी करू नकोस. तो यावेळी परीक्षा भवनात आहे, परीक्षा देतोय. हो, पण त्याच्या बाजूला बसून जो परीक्षा देतोय ना, तो आमचा माणूस आहे आणि आमच्या इशाऱ्यावर काम करतोय. चल पुरंजन, बघूया. रामजी, परीक्षेची वेळ संपत आलेली आहे. आता तर तू धावत सुद्धा गेला तरीही वेळेत पोहोचू शकणार नाही. म्हणूनच आम्ही आलो. काय की भीम येऊन सांगणार, त्यापेक्षा बरं आहे की आम्हीच सांगू की तिथे काय चाललं असेल. त्याच्या बाजूला बसलेला आमचा माणूस भीमरावला वारंवार विचारे. भीमराव, ऐकलं की तुझ्या आत्याचे पाय मोडलेत. कशी तब्येत आहे तिची? हा, ठीक आहे. हाड मोडलंय का नाही? नाही, ठीक आहे आत्या. चांगलं झालं, हाड मोडलं नाही. पण ती पडली कशी? एक पाय यापूर्वीच मोडला होता ना? लहानपणापासूनच पडत आले की म्हातारपणी अस्थिरतेमुळे पडली? मी पेपर लिहून घेऊ का? नंतर बोलूयात ना आपण. तुम्ही तुमचा नाही. पेपर लिहा. पहिलं सांग. माहिती घेणं खूप आवश्यक आहे. कशी पडली, कोणी पाडलं का, तुझ्या बेकारपणाला खूप त्रासलेली आहे ती. हे बघ, स्पष्ट सांग, नाहीतर पेपर नाही लिहू दे. गुरुजी, हे बघ, नाहीतर. गुरुजी, त्रास देतोय मला हा. पेपर लिहू देत नाहीये, समजावा ना. येऊ दे ना त्याला.
लिहून हा व्हॉइस रॉय बनेल. मला जे हवंय ते होईन मी गुरुजी, पण आता गोष्ट ही आहे की हा मला त्रास देतोय. तुम्ही समजवा बास. तू घे, वेळ ही संपली. चला आणा पोरांनो, आपल्या आपल्या कॉप्या द्या. पण खेळ अजून संपलेला नाहीये. भीमराव, तुझी कॉपी इथे आणून ठेव. मी तिथे घ्यायला येणार नाही. हो हो गुरुजी. ठेव इकडे. आमचा माणूस भीमरावला धक्का देईल आणि त्याची कॉपी खाली पडेल. आणि अशा प्रकारे भीमरावची सगळी मेहनत स्वाहा. रामजी, चहा पी. चहा थंड होतोय. पी. भीमराव, आण आपली कॉपी जमा कर. ही कॉपी कशी देऊ मी गुरुजी? खूप तहान लागली होती, घाई गडबडीत पाणी सांडलं. सॉरी भीमराव. मागच्या वेळी तर खूप लवकर लिहिला होतास, आता तर वेळ पण संपली. आता काय करणार? आणि आता तुझ्यासाठी विद्यालयाचा नियम तर नाही ना बदलू शकत. तर वेळ संपली, परीक्षा संपली. गुरुजी, भीमराव कडून उत्तरपत्रिका घ्या आणि तुम्हीही जा. केव्हापासून तुम्ही परीक्षा घेत आहात? थकला असाल तुम्ही. हो बाळा पुराणिक, अगदी बरोबर बोललास. थकलेलो तर मी खूप आहे. पण काय आहे की जर मी ह्याची कॉपी न घेता गेलो ना, तर हा लगेच प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाईल आणि एक नवीन नाटक उभं करेल. म्हणून म्हणतोय भीमराव, कॉपी जमा कर, मग मी निघतो. काय देऊ तुम्हाला? देण्यासाठी राहिलं तरी काय आहे? ह्यांनी पाणी टाकलं, फाटलं सगळं. हे सगळं तुमच्या समोर झालं गुरुजी. हो भीमराव, कित्येक वेळा भरपूर गोष्टी शिक्षकांच्या समोर होतात, तरीही प्रत्येक वेळी शिक्षकाच्या हातात सगळं काही नसतं. आता हे तुझं दुर्दैव आहे की हा पाणी प्यायला तिकडे गेला आणि घाईघाईत परतताना पाणी सांडलं आणि तुझी कॉपी त्या पाण्याखाली आली. ही गोष्ट तर आहे की आता उरलं तर काहीच नाही. आता काय करणार आहे? चला 10 पर्यंत मोजूया. तोपर्यंत भीमरावला जे करायचंय ते करू दे. ठीक आहे. 1 2 3 4. रामजी, थोड्या वेळात बातमी येईल की तुझ्या मुलाची या वर्षीची ही परीक्षा अर्धवट राहिली. प्रचंड देवजी, तुम्हा लोकांना आम असण्याचा तारास देऊन काय मिळतं? आणि आमच्या भावाला मारून तुम्हा सगळ्यांना काय मिळालं?
पण बघा आम्हाला. आम्ही तरीही तुम्हा दोघांना चहा पाजतोय. येऊन घे चहा. चल पुरंजन, चहा पिऊया. यांनी एवढ्या प्रेमाने आपल्याला चहा दिलाय तर प्यायलीच पाहिजे. घे चहा पी. घे घे. आणि तुम्ही दोघे काळजी करू नका. तो माझा पोरगा आहे. नेहमीप्रमाणे ह्या येळी पण अडचणीतून मार्ग नक्की काढल. रामजी, परीक्षेची ना एक निर्धारित वेळ असते जी की आता संपली असेल बहुतेक, आणि तुझा प्रिय भीमराव काहीच करू शकला नसेल. पैज लावा तुम्ही. जर भीमने या अडचणीतून मार्ग काढला तर तुम्हा दोघांना चाय मी पाजणार. तुम्हा दोघांना काय, तुमच्या माणसांना पण चहा मीच पाजणार. पिणार ना नरोत्तम जोशीजी, प्रचंड देवजी? ठीक आहे रामजी, आम्ही सुद्धा बघू की तुझा हा भीमराव या वेळेस काय करतो. आत्या, हे घ्या, जेवण करून घ्या. हो. थांबा थांबा. सावकाश हा. हे घ्या. थांबा, मीच भरवते तुम्हासनी. हे घ्या. रमा, भीम असून परत नाही आला. आतापर्यंत यायला हवा होता ना. येते ना आत्या, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही जेवण करून घ्या. रमा, काही असं तर नाही ना कालच्या सारखं भीमला आजही कोणीतरी थांबवलं असेल परीक्षा देण्यापासून? हा, आई नेहमी चुकीचा विचार करतात. चुकीचं नाही. कधी कधी सत्य स्वीकारणं चांगलं असतं रमा. काल थांबवलं होतं ना भीमला, मग आजही थांबवू शकतात ती. रमा, खरंच आज भीमला खूपच वेळ झालीये. मला काळजी वाटते पोरी. मी जेवण करून घेईन, तू जरा जाऊन बघून ये ना. नाही आत्या, मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. तुम्ही आमची जबाबदारी आहात, आणि जवळ ते नाही येत तवर मी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. तुम्ही जेवण करून घ्या, तुम्हाला औषध बी घ्यायचंय. काळजी तर मला बी वाटते का त्यांची परीक्षा नीट झाली असन का नाही. रामजी, खूप उशीर झालाय ना. जर भीमरावची परीक्षा योग्य पद्धतीने झाली असती तर तो याच रस्त्याने आला असता, हो ना. पण योग्य पद्धतीनं झाली नाही म्हणून बिचारा तिथे हातापाया पडत असेल. नरोत्तमजी, 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 नरोत्तमजी. रामजी, हा
हा आहे आमच्या समाजाचा सच्चा सेवक. याला निरखून बघा. आज याच्याच मुळे भीमरावाचं शिक्षण 1 वर्ष मागे राहिलंय. कमाल झाली बघितलं? कमाल झाली रामजी. तेच तर मी सांगतोय, कमाल झालीये. भीमने पूर्ण खेळ पलटवला.